नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती. तर आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम हेल्दी आणि टेस्टी असे काकडीचे थालीपीठ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसे थालीपीठ हे वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. त्यातीलच हे एक काकडीचं थालीपीठ, जे कमी साहित्यात बनवलं जातं आणि करायलाही एकदम सोपं आहे. आणि तसंही काकडी खाणं खूप फायद्याचं आहे. सध्या उन्हाळ्यामध्ये खूप उष्णता असल्यामुळे काकडी खाल्ल्याने शरीर आपलं हायड्रेट राहतं, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तर चला तर पाहूया रेसिपी. तर यासाठी 2 मध्यम आकाराच्या काकड्या घ्यायच्या आहेत. काकड्या कोणत्याही प्रकारच्या पण घेऊ शकता. म्हणजे जून असेल तरीही चालेल, कारण आपल्याला फक्त काकडीचं गर लागणार आहे. आता या काकड्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओत दिसतं त्या पद्धतीने त्या मधून चिरून घ्यायच्या आहेत आणि आपण किसून घ्यायचं आहे. आता जसं सांगितलं मगाशी, की जून काकडी असेल तरी चालेल. तर जून काकडीमध्ये बी असतात. तर त्या चमच्याच्या साहाय्याने आपण त्या काढून टाकायच्या आहेत आणि त्यानंतर त्या किसायच्या आहेत. आता आपल्या काकड्या चिरून झालेल्या आहेत आणि जून काकड्यांच्या बियाही काढून झालेल्या आहेत. आता आपल्याला या काकड्या किसून घ्यायच्या आहेत. तर परात घ्यायची आहे. परातमध्ये किसणी घ्यायची आहे आणि व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने या किसून घ्यायच्या, जेणेकरून त्याच्या साल ह्या वेगळ्या होणार. आता आपले काकड्या किसून झालेल्या आहेत आणि परातीमध्ये काकडीचा किस हा गोळा झालेला आहे. आता आपल्याला थालीपीठमध्ये टाकण्यासाठी मिरच्या घ्यायच्या आहेत. तर इथे साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या छान बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरमधून. आता काही ठिकाणी लसूणही टाकला जातो, पण लसणीचा ढेकर येतो, त्यामुळे मी लसूण स्किप केलेलं आहे. हे पहा, हे पाहू शकता अशा पद्धतीने मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे. आता पुन्हा जो काकडीचा किस आहे तो घ्यायचा आहे आणि यामध्ये आता आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं आहे. साधारण 1.5 बाउल इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर आपण जी वाटलेली हिरवी मिरची आहे ती टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ भिजवताना आधी आपण पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण काकडीमध्ये अगोदरच ओलावा असतो. त्यामुळे आपलं पीठ जेवढं त्या पिठामध्ये भिजेल तसं भिजवून घ्यायचं आहे आणि गरज भासल्यास त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे. आता आपलं पीठ छान भिजवून झालेलं आहे. आता त्याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. साधारण 4 एक थालीपीठ या प्रमाणामध्ये बनणार आहेत. आता बऱ्याच ठिकाणी थालीपीठ हे तव्यामध्ये लावलं जातं, पण काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे कढईमध्ये लावणं हे सोयीचं ठरतं. त्यामुळे ही प्रोसेस महत्त्वाची आहे. कढईला थोडं कोमट तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला थालीपीठ लावायचं आहे. आता आपली कढई कोमट झाली की ती गॅसवरून उतरून असं खाली कट्ट्यावर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हातावरती गोळा घ्यायचा आहे आपल्या थालीपीठाचा आणि हाताला थोडंसं पाणी लावून व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने जितकं पातळ थापता येईल तितकं ते थापून घ्यायचं आहे. थालीपीठ लावताना जास्त जोरात दाबून थालीपीठ लावायचं नाहीये. अगदी अलगद हाताने वरच्या वर ते थापून लावायचं आहे. आता आपलं हे थालीपीठ छान लावून झालेलं आहे. थोडेसे मध्ये-मध्ये होल पाडायचे आहेत आणि आपल्याला या थालीपीठ आता शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 3-4 सेकंदानंतर गॅस हा कमी करायचा आहे. आता हे पहा, आपलं थालीपीठ तयार आहे. असा रंग आला की आपलं थालीपीठ तयार आहे असं समजून जायचं आहे. आता हे थालीपीठ आपल्याला कावेलत्याच्या साहाय्याने अलगद हाताने काढून घ्यायचं आहे.
तर पाहू शकता पातळ आणि खरपूस असं काकडीचं आपलं थालीपीठ तयार आहे. गरम-गरम नारळाच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत अतिशय चविष्ट लागतं. आपणही या पद्धतीने काकडीचं थालीपीठ ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास कळवा. धन्यवाद.